नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आज आपण साजरी करत आहोत रामनवमी, प्रभू श्रीरामांचा जन्मदिन. रामनवमी हा फक्त एक सण नाही, तर तो सत्य, धर्म आणि आदर्श जीवन जगण्याचा संदेश देणारा दिवस आहे. हिंदू धर्मानुसार भगवान श्रीराम हे भगवान श्रीविष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी जाणून घेऊया श्रीरामांच्या जन्माची कथा. ही कथा सुरू होते अयोध्या नगरीपासून. अयोध्येचे राजा दशरथ हे अत्यंत पराक्रमी, न्यायप्रिय आणि प्रजेला प्रेम करणारे राजा होते. त्यांच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पण अनेक वर्षे उलटूनही त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे ते खूप चिंतेत होते. राजगुरूंच्या सल्ल्यानुसार राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञानंतर देव प्रसन्न झाले आणि त्यांनी एक दिव्य खीर दिली, जी राजा दशरथांनी आपल्या 3 राण्यांमध्ये वाटून दिली. काही काळानंतर राणी कौसल्याला प्रभू श्रीराम, राणी कैकेयीला भरत आणि राणी सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला. श्रीराम लहानपणापासूनच अत्यंत गुणी, शूर आणि धर्मनिष्ठ होते. पुढे त्यांनी रावणाचा पराभव करून अधर्माचा नाश केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली. आज रामनवमीच्या दिवशी देशभरात भक्त मोठ्या श्रद्धेने श्रीरामांची पूजा करतात, रामायणाचे वाचन करतात आणि रामनामाचा जप करतात. मित्रांनो, आजच्या या पवित्र दिवशी आपणही एक संकल्प करूया, सत्य, कर्तव्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.